मी जाता जाता देईन फॉर्म भरून. काय सांगा, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नव्हती त्यावेळेस तुम्ही म्हणाला की माझा राजकीय वनवास राजकीय वनवास संपलेला आहे का? थेट विधान परिषदेवर पक्षाने संधी दिलेली आहे. हे पहा, राजकारणामध्ये आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो. जनतेची सेवा बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं. जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे. आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या. त्या सर्वांचे मी आभार मानते. त्याच सोबत मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, JP नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर, महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी देत आहे. लोकसभेच्या पराभवानंतर तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दाखल झालेली आहे. विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने ही उमेदवारी बघताय का? तसं मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही. कारण जर पार्टीने एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही. त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. मी जास्त आनंदी आहे इथे माझ्या महाराष्ट्रात. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाठीमागच्या काही दिवसापासून बंद आहे. राज्य सरकारने यापूर्वी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव 13 सहकारी साखर कारखान्याचा पारित केला होता. काल केंद्र सरकारने NCDC मार्फत 13 सहकारी कारखान्यांना 2000 कोटीची मदत दिलेली आहे. पंकजा मुंडेवर कुठे अन्याय केला जातो का? या संदर्भात काय सांगा? याच्यावर मी आता काही सांगणार नाही. आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते. त्याच्यावर मी नंतर मैं हिंदी में बोलती हूँ. मैं आज मेरा विधान परिषद के लिए नाम निर्देशन दाखिल करने जा रही हूँ. लोकसभा में बहुत अच्छी फाइट देने के बावजूद बहुत कम वोटों से हार मुझे का सामना करना पड़ा. मेरे पार्टी के सर्वोच्च नेताओं ने जो निर्णय लिया है मैं उनका आभार व्यक्त करती हूँ. सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी, हमारे नेता अमित भाई शाह, देश के नहीं पूरे दुनिया के नेता हमारे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी, हमारे राज्य के नेता देवेंद्र जी फडणवीस, हमारे प्रदेश के अध्यक्ष बावनकुळे जी, हमारे प्रभारी सहप्रभारी, हमारी कोर टीम के सारे मेंबर, मैं सबका बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ कि ये अवसर मुझे आप दे रहे हैं. मैं देखिए नेतृत्व करना की बात है. पहले तो मैं अभी संवैधानिक पद पर जा रही हूँ बहुत बड़े एक गैप के बाद, तो मुझे मेरे राज्य में काम करने का अवसर मिला. इससे मैं ज्यादा आंतरिक खुशी मुझे महसूस हो रही है क्योंकि चुनाव आ रहे हैं और चुनाव में कुछ योगदान संगठन के प्रति मैं दे पाऊंगी. थैंक यू. ते नेते आहेत आणि तेच निर्णय घेतात तर नक्कीच त्यांचा फार मोठा वाटा.